बातमी वारीच्या संदर्भातील आहे। आषाढी निमित्त एकाच वेळी 2 मंत्री पंढरीमध्ये दाखल झालेत। आषाढीच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन आता पंढरपुरात दाखल झालेत। महाजन शिंदे यांच्यामध्ये दौऱ्यावरून श्रेयवाद रंगल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। दोघांनी सुद्धा पंढरपूरला एकत्रितच धाव घेऊन पाहणी करत यंत्रणेला विविध सूचना केल्यात। शिंदे यांनी मोटरसायकलवर चंद्रभागा वाळवंट आणि अन्य ठिकाणी पाहणी केली, तर महाजन यांनी महोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी आणि काही अधिकाऱ्यांना सूचना केल्या। तर आषाढी निमित्त एकाच वेळी 2 मंत्री आता पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। आषाढीच्या तयारीसाठी या दोन्ही मंत्र्यांकडून खरं तर आढावा घेतला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन सध्या पंढरपुरात आहेत। दरम्यान महाजन आणि शिंदे यांच्यामध्ये या दौऱ्यावरून आता श्रेयवाद रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दोघांनी सुद्धा पंढरपूरला एकत्रितच धाव घेऊन पाहणी करत यंत्रणेला विविध सूचना दिलेल्या आहेत। एकीकडे शिंदे यांनी चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी जात पाहणी केली आणि तिथे नेमकी कशी तयारी आहे याचा आढावा सुद्धा घेतलाय। संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। संकेत, महाजन आणि शिंदे यांच्यामध्ये आता दौऱ्यावरून श्रेयवाद रंगल्याची चर्चा आहे, नेमकं सत्य काय? खरं तर ऋतुजा, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन हे दोघेही काल मुंबईच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर थेट पंढरपूरमध्ये पोहोचले। दोघांनीही विठ्ठल मंदिरात पायी चालत प्रवास केला, पंढरपूरच्या विविध ठिकाणांची पाहणी केली, आढावा बैठक देखील घेतली। मात्र या सगळ्यांमध्ये जी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस आहे ती धुसफूस खरं तर आता श्रेयवादावरून पुढे येताना दिसते। गतवर्षी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पंढरपूरला आले होते, त्यावेळी देखील 3 दिवस गिरीश महाजन पंढरपुरात तळ टेकून वारी व्यवस्थापन करत होते। यंदा देखील एकनाथ शिंदे जरी पाहणी करून गेले असले तरी गिरीश महाजन हे पुढचे 3 दिवस म्हणजे एकादशी होईपर्यंत पंढरपुरात राहून वारीचे व्यवस्थापन करणार आहे। त्यामुळे हे दोन्ही मंत्री पंढरपूरच्या वारीबाबत एक चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत। मात्र यामधून कुठेतरी श्रेयवादाचा जो मुद्दा आहे तो कार्यकर्त्यांमधून पुढे येताना दिसतोय। त्यामुळे नक्की हा श्रेयवाद आहे का की राजकीय उठबैस आहे हे पाहायला मिळतंय। कारण वारंवार युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेची असणारी नाराजी, भाजपचा असणारा वरचढपणा हा कुठेतरी याची जी किनार आहे ती कदाचित या वारीच्या या दोघांच्या दौऱ्याच्या निमित्ताने देखील पाहायला मिळते असं वाटतंय। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।